नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर म्हणजे आज असं वटपौर्णिमा, त्यामुळे आमची मम्मी सगळेजण आवडतली जी बायका असतात ती आपल्या नवऱ्यांसाठी 7 जन्मासाठी उपवास धरलो जाता आणि वडाची पूजा केली जाता. तर आजच्या ह्या व्हिडिओत सुरुवात करूया. कोकणातली वटसावित्री कशी आमच्या महिलांची साजरी केली जातात ती बघूया. तर सगळी तयारी त्याकडे चालू असतात. तर चला मग आपण जाऊया. आज वटसावित्री दरवर्षी काही तर होऊ दे, या सध्याच्या दुष्काळ जो पडलेला असतात त्या दुष्काळाच्या वातावरणात पण मस्तपैकी पाऊस लागता, म्हणजे देव खरं तर त्यांना आशीर्वाद देता. आशीर्वादाचे जे थेंब त्यांच्या डोक्यावरती टाकता. तर चला मग जाऊया. तर ना मगाशीच हॉलमध्ये मी हे सगळी फळं वगैरे कापून द्रोण वगैरे भरून ठेवले. अशा प्रकारे ह्या वाण असता, त्याच्यात पिरडुक्याने घालूचे असतं. त्या सगळ्या पूजेचं सामान असा 5 फळं घालू काही सगळ्यात तयार केलं आहे. आणि 2-3 दिवस झाले आम्ही घरात नवीन वस्तू आणलं. तर म्हणजे कोकण फर्निचरवाल्यांकडनं मी आहे 2 सोफा घेतलेला आहे, लाकडी सोफा. तर घरात बसलो 2-3 दिवस झाले, हाडलंय पण ते दाखवू नाही तुमच्यापर्यंत. तर अशा प्रकारे असं ते बघा. आणि वरती कुशन अजूनपर्यंत नाही, त्यामुळे आम्ही चादरच टाकलं. तर बघूया ते कुशन कधीपर्यंत पाठवून देते. ते आता 2-3 दिवस झाले आहेत. सोफा आमचे भरपूर झालेले असतात. तर मम्मीची आमच्या तयारी झालेली ह्या मस्तपैकी सुवासीन आमचं मम्मी लक्ष्मीचं रूप दिसता. तर साक्षी तुळशीकडे रांगोळी काढून घेता. बरं ह्या बघा सखी आमचा नुसता मस्तीखोर. सर मम्मी आणि गेली काय वडाची पूजा करू? नाही जाऊ का अजून? कधी येतली? उशीर झालं वडाकडे. मम्मी तयारी केल्या नाही. बघा आमच्या घरची लक्ष्मी आहे बघ. मम्मी आमची तयार झाली. आज मस्त दिवो पेटायचा. तयारी झालेली आहे ना मम्मी? पाया पट्टा काय झाला? जास्वंदीची फुलं आणणार आहे. परी आमचा सोप्यावर बसला. विचारू काय त्यांना आता. मी इले तयार जा. चल आज बरी दिसत. ये घरात ये. साडी बरी आहे. तर मामी बघा आज मस्त सजली नटली. स्वराची मम्मी पण इली असतील त्या मामी. आता एकत्र मिळून खडे हाताला ये सर्व हातांकडे वड तिसर केला नाही अंतत. चला चला आम्ही आता जातो. बघूया खडसल्या वडाकडे जाऊचा. चला पिशवी घेते. गणेश तुरीची पिशवी दे. रेडी झाली. आज वटसावित्री स्पेशल पप्पांसाठी उकाणा घ्यायचं. मंगळसूत्र आहे सौभाग्याची खूण. मंगळसूत्र आहे सौभाग्याची खूण. मोहनरावांचे नाव घेते पायरेकरांची सून. ओके. तर आता मी जातो. बाहेर पडली सगळी जण. पूजा करून येईल बेगीन आली होय काय? उशीर झालो तर पूजल्याने आई सरच येऊन गेली लोक. त्यांच्या घरातच आम्ही पूजा करू गेलो. तर सर वडाचं पूजन केलेलं असा. आमच्या वाडीत जुना झाड पण होता, पण तो सध्या तर वास्तव्यात नाही, त्याच्यामुळे त्यांच्या घरात सर तर पूजा करू घ्या सगळी जण. पुढे तळस काही त्याच्यात तांदूळ असतं. पूजा झालेली आहे. आता एकामेकाक वाण देतात आपल्या माझ्या आई यांनी. आता तरी आग जाताला नाही गे. पहिली पूजा करून आता कामाला जातली. माझी पण इच्छा होती की माझ्या घरात सांगताना व्हिडिओ करून तर व्हिडिओ व्हायचा मजा येते होती. बरा केलं घरातच पूजन केलं असतं. कशामुळे घरात पूजन केलं कशामुळे माहिती आहे काय? बाहेर पाऊस खूप लागतो आणि कपडे वगैरे भिजणार बरोबर म्हणून.
त्याच्यामुळे घरातच पूजन केलेला आणि मस्त तो झालं वड सगळं. पण गेल्या वर्षी राहिला लावलेला वड पण राहिला नाही, वड्याची फांदी पण ती राहिली नाही. त्याच्यामुळे सर्व बायका बोलल्या आपण घरातच तुमच्या घरी पूजन करूया. तर ह्या नाही आहे सर प्यात्या असा तर त्यांच्या घरात आता या वडाचं सगळं पूजन असा सकाळपासून तयारी केलं असतं जाम ना. तिची सगळ्या सकाळपासून तयारी. आता पूजा करून झालेली आता वडाक फेरे मारतात. आणि बघ असा कापूर असा घुटवायचं शरीर सोडू काय माझा माझा होता हा आम्ही रगम तर पूजा करून झालेली हा वडाचे फेरे पण मारलेले आहेत एकामेकाक वाण देतात. पिरडूक बी धुचे लागतात ना तुमका देताना पिरडुके आणि वाण ना आणि पोरग्यांका फक्त आता कुलपेतला असतात ते फळ सगळे. असं देवा सगळ्यांकाठे आम्ही तुम्ही पट्टा दिलो जाऊ नाही गळा आता ही पळा म्हणजे 12ची एसटी इल्लेली आहे 12:30 वाजले वडाची पूजा कधी सर तेंका बघा कसली असते येतात ते 12ची 11ची येतात तसे येतात ना तर यांच्यानी खाल्ल्याने या गरिबी आताच आता नाही काय पुढे. बाईला शाळेतून पूजा करून जायचं बघता बघता 12ची बस पण येली बाई आमच्या शाळेतून येला जा मग तू सगळ्या जा तिथल्यात. तर पूजा वगैरे करून झाली आहे गणाकडे गेलं मम्मीक सुद्धा केले होता. तर आता या 2-3 घरामध्ये ती स्वतः जाऊन वाण वगैरे एक्सचेंज करतले दितली. ह्यो जो दिवस असता सुवास त्यांचो असता. प्रत्येक जण आपल्या सौभाग्यासाठी उपवास करता. वडाची नित्य नियमान नम्रतेने पूजा केली जातात. आजचा दिवस त्यांचो असता. तर माझं एकच म्हणणं आहे की आपल्या नवऱ्याक आपल्या सौभाग्यासाठी म्हणजे आपल्या कुंकुवाक 7 जन्मासाठी एक पत्नी मागत असता. त्या सोबतीनंच नवऱ्यांसुद्धा जसं ते का होया तसं निदान एक वचन किंवा 1 वर्ष म्हणजे निदान 1 जन्म तरी जसं आपल्या स्वतः बायको होया तसं त्यांना रवाचा. कारण की त्या 7 जन्मासाठी ते का होया तसं रवत असतं ते का मागतच असतं. त्यामुळे काय हरकत नाही 1 जन्म तुमका तुमच्या बायकोसाठी तेंका होया तसं रवा. तर म्हणजे डायरेक्ट आपण घरात गेलो तर आज मम्मीचा उपवास असल्यामुळे आमच्याकडे व्हेज जेवण आहे. तर मी आत्ताच डाळ टाकलं आहे फोडणे मला डाळ केलं आणि कुकरातलं भात आम्ही जे येतलो मम्मीचा उपवास असा. तर चला मग डाळ भात मस्तपैकी गरम गरम जेवण घेऊया. नंतर बघूया संध्याकाळचं काय प्लॅन ठेवता. तर चला मग मी जेवण घेते नंतर आपण भेटूया. हे मयुरा केळ्याची भाजी पण आहे सकाळची. मंडळी वटसावित्रीची पूजा करून जेवण वगैरे निवांत झोपलेलं आणि या 2 तासात बरोच असं मोठं पाऊस लागलेला. दरवर्षी वटसावित्रीत लागतं असं तुम्ही बघू शकताय. तितक्या तरी पाणी इलेलं आहे सगळं पाणी गेलं इसरचा. आणि मम्मी मामांकडे लावूक गेले मग लावकच नाही झोपलंय त्याच्यामुळे. तर आजचं ब्लॉग ही सरस व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय टेक केअर.